सगळ्यांनी समोर बघा. फळ्यावर मी काय लिहिलंय रे? सगळ्यांना दिसतंय का? दिसतंय का काय लिहिलंय? बघा, मला कोण वाचून दाखवेल जी आपण व्याख्या लिहिल्या फळ्यावर? कोण वाचून दाखवणार आहे? सगळ्यांना दिसतंय नीट? आरोही वाचन कर. काय लिहिलंय वाचन कर. उभी राहा आणि वाचन कर. काय लिहिलंय फळ्यावरती मी? नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बस खाली. दुसरं कोण सांगेल मला? श्रेणिका वाच. काय लिहिलंय आपण? नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. ओके. काय लिहिलंय आपण? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. काय लिहिलंय रे? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बरोबर. आता बघा, नामाऐवजी म्हणजे काय? नामाची व्याख्या शिकलो होतो काल, बरोबर? त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य, सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. बरोबर. परंतु आता बघा, आपण ही सर्वनामाची व्याख्या घेतल्या. मग सर्वनामाला आपण लिहिलंय का सुरुवातीला? नाव कुठलं लिहिलंय का? कुठल्या ह्याच्यामध्ये आपण नाव लिहिलंय का रे? कोणत्याही वाक्यामध्ये बघा, फळ्यावरती बघा. कुठल्या वाक्यामध्ये आपण नाम असं लिहिलंय का? नाव लिहिलंय का? जसं की आपण काही कोणाच्याही मुलीचं किंवा मुलाचं नाव लिहिलंय का आपण तिथं फळ्यावरती? नाही लिहिलेलं, बरोबर? तर मग आपल्याला काय करायचं आहे? व्याख्याच आपली तशी आहे की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, बरोबर? मग त्यातलं पहिलंच वाक्य आहे. कोण वाचून दाखवेल मला? पहिलं वाक्य काय आहे? हा, शिवन्या बोल. काय लिहिलंय आपण वाक्य पहिलं? ती दररोज वेळेवर अभ्यास करते. काय लिहिलंय? ती दररोज वेळेवर अभ्यास करते. ओके, बरोबर. बस खाली. तर बघा, ती दररोज वेळेवर अभ्यास करते. मग आपण नामाऐवजी आपण तिथं काय केलं की ती लिहिलं, बरोबर? काय केलं? नाम. म्हणजे आता आपण त्या ठिकाणी टीच्या ऐवजी आपण कोणतंही, आता शिवण्याने सांगितलं, जर आपण शिवण्याचं नाव घेतलं असतं की शिवण्या दररोज वेळेवर अभ्यास करते, असं जर आपण घेतलं असतं तर त्याच्यामधलं नाम काय आलं असतं रे? शिवन्या, बरोबर? पण आपण शिवण्याचं नाव न घेता आपण काय केलंय? ती हे घेतलेलं आहे, बरोबर? ती. मग त्याचबरोबर म्हणून आपण जर नाम आलं असतं तर आपण शिवन्या हे नाम आपण लिहिलं असतं, बरोबर? परंतु मग इथं आपण शिवण्याचं नाव लिहिलंय का रे? दिसतंय का तुम्हाला की आपण कोणाचं नाव लिहिलंय? असं नाही दिसत. मग आपण शिवण्याचं नाव न लिहिता काय लिहिलेलं आहे? ती लिहिलेलं आहे, बरोबर? तर मग त्याच्यामधलं सर्वनाम कोणतं येणार? कोणतं येईल सर्वनाम? ती हे सर्वनाम येणार. करेक्ट. कोणतं येणार? ती. कोणतं हे सर्वनाम येणार? ती हे सर्वनाम येणार. बरोबर. छान. सगळ्यांना समजलं का सर्वनाम म्हणजे काय? सांगू शकता का? पहिल्या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? ती हे सर्वनाम आहे, बरोबर. आता मला दुसरं वाक्य वाचायचं आणि त्याच्यामधलं सर्वनाम कोणतं ते मला सांगायचं आहे. कोण सांगेल बघूया? कोण सांगेल? हा, रिथ्वी वाच. आम्ही उद्या सहलीला जाणार आहे. आम्ही उद्या सहलीला जाणार आहोत. मग त्याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? आम्ही हे सर्वनाम आहे का रे? बरोबर आहे का? बरोबर आहे. आम्ही हे सर्वनाम आहे. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये सर्वनाम आम्ही हेच आहे, कारण कुठल्याही मुलीचं नाव तिथं नाही. किंवा आम्ही म्हणजे सर्व विद्यार्थी जरी असलं तरी पण तिथं आम्ही हे वाक्य आहे, हे शब्द आहे. म्हणजे आम्ही हे त्याच्यातलं सर्वनाम आहे, कारण सर्वांना मिळून आम्ही हे बोललेलं आहे, बरोबर? आलं लक्षात? त्याच्यातलं सर्वनाम कोणतं आहे ते दुसऱ्या वाक्यातलं सर्वनाम समजलं का शिवन्या? हां. आता तिसरं वाक्य मला कोण मग वाचून दाखवेल? शौर्य वाच. आई, तू उद्या कोणत्या गावाला जाणार आहे? हां.
सांग. तू हे काय त्याच्यातलं सर्वनाम आहे. सर्वनाम कोणतं आहे? आम्ही सॉरी तू हे सर्वनाम आहे. बरोबर आहे का? तू हे बरोबर आहे का? कोणाला वाटतंय की तू हे चुकीचं आहे? कोण सांगेल का मला की कोणाला वाटतंय की त्याने तू हे सर्वनाम सांगितले आणि ते चुकीचं आहे? आलोक, तू हे चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? काय जणांना वाटतंय चुकीचं आहे? बरोबर आहे का? आहे. तर त्याच्यातलं सर्वनाम कोणतं आहे? तू हेच सर्वनाम आहे. ओके. त्याच्या खालचं चौथं वाक्य वाचायचं आहे आणि त्याचं उत्तर सांगायचं आहे. कोण सांगणार मला? जे झालेले आहेत तेच येत आहेत, बाकीच्यांचा हात वर येत नाही. कोण सांगणार आहे? चल वरद उभा राहा आणि वाक्य वाच आणि मला सांग. ती हुशार मुलगी आहे. नीट वाच वाक्य. ती हुशार मुलगी आहे. ती हुशार मुलगी आहे. तसंच आहे का वाक्य? बघा, ती हुशार मुलगी आहे. हा, मग ती हुशार मुलगी आहे याच्यातलं आपल्याला काय सांगायचं आहे वरद? सर्वनाम सांगायचं आहे. मग ती हुशार मुलगी आहे याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे सांग? ती हे सर्वनाम आहे. बरोबर. काय सर्वनाम? ती हे सर्वनाम आहे. छान. बसा खाली. आता शेवटचं 5वं वाक्य वाचायचं आहे आणि मला उत्तर सांगायचं आहे. सांग श्रीषा. श्रीषा सांगते. सांग. तो दररोज शाळेत जातो. तो दररोज शाळेत जातो. त्याच्यातलं सर्वनाम कोणतं? तो हे सर्वनाम आहे. करेक्ट. बरोबर. छान. सर्वांना समजलं का रे सर्वनाम म्हणजे काय? समजलं? बरोबर. छान. आता मला याच्यासारखंच म्हणजे इथं जे आपण सर्वनाम घेतलेत, जे फळ्यावर आपण दिल्यात, त्या पद्धतीनं एक स्वतःच्या मनाने मला पटकन कोणीतरी उठून पटकन सांगायचं की सर्वनाम, ते वाक्य सांगायचं आणि त्या वाक्यातलं सर्वनाम कोणतं ते मला सांगायचं आहे. कोण सांगेल? सर्वात आधी कोणी हात वर केला? आरोहीने केला का? बर, सांग मला आरोही. तो सफरचंद खातो. त्याच्यामधलं सर्वनाम काय येतं बाळा? तो हे सर्वनाम येतं. छान. अजून कोण? सांग श्रेनिका. मी शाळेला जाणार आहे. मी शाळेला जाणार आहे. मी हे काय आहे? सर्वनाम आहे. ओके. बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला की स्वतःच्या मनाने एक वाक्य तयार करायचं आहे. हां, काय करायचं आहे? स्वतःच्या मनाने करायचं आहे आणि मला त्याचं उत्तर सुद्धा सांगायचं आहे. प्रश्नही तुम्हीच तयार करायचा आणि उत्तरही तुम्हीच सांगायचं आहे. त्याच्यामध्ये कोण सांगणार आहे मला? फक्त हात वर करायचा. ज्याला येतंय त्याने हात वर करा. सांग. कोण सांगते? आरोही सांग. तू कोण आहेस? तू कोण आहे. तू कोण आहेस? हां, तो. तू कोण आहेस म्हटलीस ना, मग तू हे त्याच्यातलं काय झालं? सर्वनाम. सर्वनाम झालं. छान. दुसरं कोण सांगेल अजून? कोण सांगते दुसरं? सांगा. नीरज सांग. मी हुशार. हात खाली कर आणि सांग. मी हुशार आहे. मी हुशार आहे. ओके. मी हुशार आहे. त्याच्यातलं सर्वनाम कोणतं? मी हे काय आहे? सर्वनाम. सर्वनाम आहे. शिवन्या बोल. तो प्राणी आहे. तो पाळीव प्राणी आहे. सर्वनाम. तो हे काय त्याच्यातलं? सर्वनाम. सर्वनाम आहे. सांग प्रियल. मी दररोज खेळायला जाते. मी दररोज खेळायला जाते. हां. मी हे काय त्याच्यातलं? सर्वनाम. सर्वनाम आहे. मी हे काय त्याच्यातलं? सर्वनाम. सर्वनाम आहे. ओके. छान. शौर्य सांग. ते मांजर आहे. ते मांजर आहे. हां. सर्वनाम ते. सर्वनाम ते. बरोबर. सर्वांना सर्वनाम समजलं का? सर्वनाम समजलं का?